वाशिम जिल्ह्यातील पहाडावरील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या जमाल बाबांच्या दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या गांगलवाडीपासून 3 किलोमीटर अंतरावर जंगल भागात पहाडावर जमाल बाबांचे जागृत देवस्थान असून येथे हिंदू मुस्लिम भाविक भक्त दर्शनाला येतात आणि नवस बोलतात। देवस्थान गांगलवाडी लगत असूनही त्याला मारसुळस येथील जमाल बाबांचे देवस्थान म्हणून ओळखले जाते। महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी येथे हिंदू मुस्लिम भाविक भक्त दर्शनासाठी एकच गर्दी करतात। याच दिवशी येथे भव्य महाप्रसादाचं वाटप करण्यात येतं। वाशिम जिल्ह्यातील पहाडावरील जमाल बाबा व पहाडाची कपार म्हणून याचा नावलौकिक आहे। जमाल बाबांनी भक्तांना अनेक चमत्कार दाखवल्याने येथे हिंदू मुस्लिम भक्त घनदाट जंगलात बाबांच्या दर्शनाला येत असतात। महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी येथे पंचक्रोशीतील भाविक भक्त दऱ्याखोऱ्यातून नदी पार करत उंच पहाडावर दर्शनाला येतात। पहाडात जमाल बाबांनी समाधी घेतली त्या ठिकाणी लहान थोर वयोवृद्ध बालगोपाल चढत दर्शनाला येतात। समाधी स्थळावर पूजा अर्चा करतात। यावर्षीही महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी दिनांक 25 फेब्रुवारीला जमाल बाबांच्या देवस्थानात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। हजारो हिंदू मुस्लिम भाविक भक्तांनी याचा लाभ घेतला। मी तुम्हाला माहिती अशी सांगू शकतो की 200 वर्षापूर्वी एका योग पुरुषाने या दाट जंगलात येऊन इथं तपश्चर्या केली आणि खाली जे कपार आहे त्या कपारीमध्ये छोटंसं एक खिंड आहे। त्या खिंडमध्ये ते रात्रीला राहत होते आणि दिवसाला या उंच टेकडीवर येऊन ते इथं वेळ घालत होते। जे काही त्या काळात दर्शनासाठी लोक येत होते त्यांना ते प्रत्यक्ष दर्शन देत होते।